फार्मर आयडी कार्डवर शेतकऱ्यांना 15,000 रुपये विशेष अनुदान मिळणार. ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड तयार केले आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फार्मर आयडी कार्डवर 15,000 रुपयांचे विशेष सहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारच्या कृषी विभागाने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच घोषणा केली आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपले फार्मर आयडी कार्ड काढून घेतले आहे त्यांना आता 15,000 रुपयांचे विशेष अनुदान आणि 10 महत्त्वाच्या सुविधांचा लाभ मोफत दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड प्राप्त केले आहे त्यांच्या थेट बँक खात्यात 15,000 रुपयांचे विशेष अनुदान जमा करण्यात येणार आहे. बळीराजासाठी आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी आणि सुखद बातमी मानली जात आहे. पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी वेळेवर होत नव्हती, अतिवृष्टीचे नुकसान भरपाई अनुदान लवकर मिळत नव्हते. पण अशातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता ज्या शेतकरी मित्रांनी फार्मर आयडी कार्ड काढले आहे आणि ज्यांना ते मिळालेले आहे अशा सर्व शेतकरी बांधवांचे नशीब आता फळफळणार आहे. केंद्र शासनाचा हा एक ऐतिहासिक निर्णय असून यामुळे फार्मर आयडी कार्ड धारक शेतकऱ्यांच्या खात्यात 15,000 रुपये जमा होतील. इतकेच नाही तर या रकमेसोबत 10 मोठ्या मोफत सुविधा देखील पुरवल्या जातील. आता प्रश्न असा आहे की कोणत्या 10 सुविधा मोफत मिळणार? 15,000 रुपये नक्की कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार? कारण हे पैसे सर्वच शेतकऱ्यांना सरसकट दिले जाणार नाहीत. त्यासाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहेत. फार्मर आयडी कार्ड असल्यामुळे तुम्हाला कोणत्या 10 सुविधांचा फायदा होईल? ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी कार्ड काढलेले नाही किंवा ज्यांनी केवळ अर्ज केलाय पण कार्ड मिळालेले नाही त्यांनी नेमके काय करावे जेणेकरून त्यांनाही 15,000 रुपये मिळू शकतील? अशा सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. जर तुम्हाला 15,000 रुपयांच्या मदतीची आवश्यकता असेल आणि तुम्ही अद्याप फार्मर आयडी कार्ड काढलेले नसेल तरीही ही रक्कम कशी मिळवायची हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, सर्वात आधी फार्मर आयडी कार्ड असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. आपण प्रथम हे समजून घेऊया की ही नवीन योजना नेमकी काय आहे. 15,000 रुपयांचे विशेष अनुदान शेतकऱ्यांना का दिले जात आहे? कार्डवर कोणत्या 10 मोफत सुविधा मिळणार आहेत हे सर्व सविस्तर सांगतो. पहा, अनेक शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढताना विचार करतात की याची गरज काय? आपल्याकडे 7/12 आहे, 8A उतारा आहे, सर्व कागदपत्रे आहेत, मग नवीन कार्ड कशासाठी? पण सरकारने असे ठरवले आहे की शेतकऱ्यांना विविध लाभ द्यायचे आणि ते लाभ थोडे नसून लाखो रुपयांचे असणार आहेत. म्हणजे 15,000 रुपये खात्यात तर येतीलच, ज्यासाठी एक छोटा अर्ज करून 2 कागदपत्रे जोडायची आहेत ते मी तुम्हाला 10 सेकंदात पुढे सांगतो. पण 10 मोफत सुविधा इतक्या प्रभावी आहेत की ज्यामुळे तुमचा लाखो रुपयांचा फायदा होईल. पहा, फार्मर आयडी कार्ड ही तुमची एक डिजिटल शेतकरी ओळख आहे. हे केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक या मोठ्या मोहिमेचा भाग आहे. या एकाच कार्डमध्ये तुमची संपूर्ण माहिती एकत्रित केलेली असेल. जसे की तुमचा आधार क्रमांक याला जोडला जाईल, जमिनीचा 7/12 आणि 8A उतारा लिंक असेल, तुमच्या नावावर किती क्षेत्र आहे, बँक खाते कुठे आहे, तुम्ही कोणते पीक घेता आणि उत्पन्न किती निघते, या सर्व गोष्टींची अचूक माहिती डिजिटल स्वरूपात सरकारकडे उपलब्ध असेल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना सर्व सरकारी योजनांचा लाभ तत्काळ घेता येईल. पूर्वी पीक विमा योजना असो, कर्जमाफी असो, नमो शेतकरी किंवा PM किसान असो, प्रत्येक वेळी वेगळा अर्ज करावा लागायचा. आता त्याची गरज नाही. वारंवार कागदपत्रे देण्याची कटकट संपली असून सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होईल. तुम्ही एकदा फार्मर आयडी कार्ड दिले की तुम्हाला सर्व योजनांचे लाभ मिळणे सुरू होईल. हा झाला तुमच्या फार्मर आयडी कार्डचा उपयोग. आता 15,000 रुपयांचे विशेष अनुदान आणि 10 मोठ्या सुविधा कशा मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल? सर्व काही सविस्तर सांगतो. जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर शेती करणे तुमच्यासाठी अधिक सुखकर होईल. लाखो रुपयांचा खर्च तर वाचेलच, पण 15,000 रुपये देखील पदरात पडतील. आता कोणत्या 10 सुविधा मिळणार? आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊया. 10 सुविधा अशा आहेत ज्याची माहिती तुम्हाला सहजासहजी कुठेही मिळणार नाही. यूट्यूबवर अनेकदा अफवा पसरवल्या जातात, पण हा व्हिडिओ खरी माहिती देणारा आहे. फार्मर आयडी कार्ड हा नवीन विषय असल्याने त्यावर नेमक्या कोणत्या योजना आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही हे कार्ड फक्त आधार किंवा पॅन कार्ड सारखं कपाटात ठेवून द्याल आणि तुमचे नुकसान होईल. 15,000 रुपयांचा फायदा मी सांगतोच, पण त्याआधी 10 योजना पहा. पहिली सुविधा म्हणजे हवामानाचा अचूक अंदाज थेट मोबाईलवर. शेतकऱ्याची शेती पूर्णपणे हवामानावर अवलंबून असते. हवामान चांगले असेल तर पीक जोमाने येते. अंदाज आधीच मिळाला तर खते कधी टाकायची, फवारणी कधी करायची याचे नियोजन करता येते. जर अंदाज अचूक मिळाला तर लाखो रुपयांचा फायदा निश्चित आहे. पेरणी, कापणी आणि सिंचनाचे नियोजन तुम्ही करू शकता. यामुळे केवळ फायदाच होणार नाही तर नुकसान देखील टळेल. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, तापमान आणि आर्द्रता या सर्व गोष्टी एका क्लिकवर मिळतील.
आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 15,000 रुपये फार्मर आयडी कार्डवर मिळणार आहे. आता ते कशा पद्धतीने मिळणार? सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित 15,000 रुपयांच्या लाभाची. पण मित्रांनो, हे पैसे सहजासहजी मिळणार नाहीत. यासाठी सरकारने आता एक नवीन अट घातली आहे, ती म्हणजे फार्मर आयडी कार्ड. तुम्ही म्हणाल, आता हे नवीन काय आलं? तर घाबरू नका, हा आयडी म्हणजे तुमच्या प्रगतीचं कार्ड आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या एका कार्डमुळे तुम्हाला मृदा आरोग्य पत्रिकेपासून ते थेट बँक खात्यात पैसे जमा होण्यापर्यंत कोणते 6 मोठे फायदे मिळणार आहेत. तसेच केंद्र सरकारचे 6,000, राज्याचे 6,000 आणि बोनसचे 3,000 असे एकूण 15,000 रुपये नेमकी कसे आणि कधी मिळणार याची संपूर्ण गणितं मी आज मांडणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या 2 मिनिटात मी हे कार्ड काढण्याची नेमकी पद्धत सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण शेतात खतं टाकतो, पण ती पिकाला लागतात का? आपली जमीन नेमकी कोणती पिके घेण्यासाठी योग्य आहे हे आपल्याला माहीत नसते. याच ठिकाणी मृदा आरोग्य पत्रिका कामाला येते. फार्मर आयडीचा दुसरा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही पत्रिका तुमच्या डिजिटल प्रोफाईलवर कायमस्वरूपी उपलब्ध असेल. पूर्वी काय व्हायचं? माती परीक्षण केलं की कागद हरवून जायचा. पण आता तुमच्या युनिक आयडीवर तुमच्या जमिनीचा संपूर्ण पोत नोंदवलेला असेल. यामुळे तुमच्या जमिनीत नत्र, स्फुरद, पालाश किती आहे आणि कोणती सूक्ष्मद्रव्य कमी आहेत हे अचूक समजेल. याचा फायदा असा की खतांचा अनावश्यक खर्च वाचेल आणि चुकीची खतं टाकून जमीन नापीक होण्यापासून वाचेल. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला पुढच्या हंगामात कोणतं पीक घेतल्यावर जास्त फायदा होईल याचा सल्लाही याच आयडीच्या आधारे सरकार तुम्हाला देणार आहे. हे कसं मिळवायचं हे मी पुढे सांगणारच आहे. व्हिडिओ फक्त थोडा उरला आहे, लक्ष देऊ नका. आता वळूया तिसऱ्या फायद्याकडे, जो सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT. पूर्वी सरकारी योजनांचे पैसे मिळवण्यासाठी तलाठी कार्यालय किंवा बँकांचे उंबरटे झिजवावे लागायचे. मधल्या काळात अनेक दलाल आणि एजंट असायचे जे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खायचे. पण आता फार्मर आयडी कार्डमुळे पूर्ण पारदर्शकता येईल. तुमची सर्व माहिती, बँक खाते आणि जमीन आधीच व्हेरीफाईड असेल. केंद्र सरकारचे पैसे असोत किंवा खतांवरील सबसिडी, ट्रॅक्टरसाठी मिळणारं अनुदान असो व पीक विम्याची रक्कम, सर्व काही थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल. यात कोणताही मध्यस्थ नसेल. सरकार बटण दाबणार आणि पैसे तुमच्या मोबाईलवर मेसेजच्या रूपात येणार. चौथा महत्त्वाचा बदल आहे सुलभ पीक विमा योजनेत. आपल्याला माहिती आहे की पीक विमा उतरवणं सोपं असतं, पण नैसर्गिक आपत्ती आल्यावर त्याची भरपाई मिळवणं हे दिव्य असतं. कागदपत्रांची पूर्तता करण्यातच महिने निघून जातात. पण फार्मर आयडी आल्यावर तुमच्या पिकाची नोंद आधीच डिजिटल पद्धतीने 7/12 आणि आयडीवर झालेली असेल. जेव्हा पाऊस किंवा गारपिटीमुळे नुकसान होईल तेव्हा सरकारला प्रत्येक शेतकऱ्याची वेगळी तपासणी करण्याची गरज भासणार नाही. सॅटेलाइट इमेजरी आणि तुमच्या आयडीवरील माहितीचा मेळ घालून विमा कंपन्यांना त्वरित क्लेम मंजूर करावा लागेल. यामुळे विमा नियमित मिळेल आणि वेळेत मिळेल, जेणेकरून पुढच्या पेरणीसाठी शेतकऱ्याकडे भांडवल उपलब्ध राहील. पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी अनुदानाची माहिती. अनेकदा दिल्ली किंवा मुंबईत बसून सरकार नवीन योजना जाहीर करतं, पण आपल्या खेड्यातल्या शेतकऱ्याला ते कळतच नाही. जेव्हा योजनेची मुदत संपते तेव्हा आपल्याला जाग येते. आता तसं होणार नाही. तुमच्या फार्मर आयडीमुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल. जर तुम्हाला नवीन ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यावरील अनुदानाची माहिती मिळेल. बियाणे वितरण किंवा ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज कधी करायचा याची लिंक थेट तुमच्या मोबाईलवर येईल. तुम्हाला कुठेही रांगेत उभे राहण्याची गरज नाही. आयडीच्या मदतीने तुम्ही घर बसल्या किंवा जवळच्या CSC केंद्रातून एका क्लिकवर अर्ज करू शकाल. सहावी आणि सर्वात मोठी सुविधा म्हणजे बाजारभावाची माहिती. शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून पीक पिकवतो, पण विक्रीच्या वेळी व्यापाऱ्यांच्या हातात बाजारभाव असतो. आता ई-नाम या पोर्टलला तुमचा फार्मर आयडी जोडला गेल्यामुळे तुम्हाला देशातल्या कोणत्याही बाजार समितीचा भाव घर बसल्या समजेल. एवढेच नाही तर पिकावर नवीन रोग आला किंवा फवारणीचं नियोजन करायचं असेल तर या आयडीच्या माध्यमातून तुम्हाला मोफत कृषी तज्ज्ञाचा सल्ला दिला जाईल. शेतकऱ्यांसाठी एक समर्पित हेल्पलाईन असेल, जिथे तुमचा आयडी सांगितल्यास तुमच्या पिकाचा इतिहास पाहून तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. बँक कर्ज मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रांची जत्रा आता संपेल. बँकेला तुमचा आयडी दिला की त्यांना तुमची पत आणि जमीन समजेल, ज्यामुळे कर्ज प्रक्रिया वेगवान होईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ते 15,000 रुपये कसे मिळणार? मित्रांनो, नीट समजून घ्या. ही रक्कम तुम्हाला एकाच वेळी नाही तर वर्षभरात टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. पहिले केंद्र सरकारचे PM किसान सन्मान निधीचे 6,000 रुपये 3 हप्त्यात मिळतात. दुसरे म्हणजे महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान योजना, याचेही 6,000 रुपये केंद्र सरकारप्रमाणेच 3 हप्त्यात मिळतात.
तिसरा भाग म्हणजे केंद्र सरकार आता या वर्षापासून किंवा विशिष्ट पीक उत्पादनासाठी 3,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस जाहीर करण्याची शक्यता आहे, जो थेट तुमच्या फार्मर आयडीशी लिंक असेल. हे सर्व लाभ चालू ठेवण्यासाठी फार्मर आयडी कार्ड अनिवार्य केले जात आहे. ज्यांच्याकडे हे कार्ड नसेल त्यांचे पुढचे हप्ते थांबण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही अजूनही कार्ड काढलेले नसेल तर त्वरित जवळच्या CSC केंद्रात म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रात जा. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, 712 व 8अ उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स आणि एक पासपोर्ट फोटो लागेल. आत्तापर्यंत राज्यात सुमारे 1 करोड अर्ज आले आहेत आणि 40 लाख कार्डांचं वाटप झाले आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमचं फार्मर आयडी कार्ड मिळालं का? किंवा फॉर्म भरताना काही अडचणी येत आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही. अशाच शेतीविषयक आणि महत्त्वाच्या सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.